एरंडोल पोलीस स्टेशनला दिनांक 25 तारखेला एक अकस्मात मृत्यू दाखल झालेला आहे. त्याच्यातील जे मयत आहे विठ्ठल सखाराम पाटील यांनी दिनांक 24 तारखेला आपल्या एरंडोल येथील राहत्या घरी गळफासून आत्महत्या केलेली आहे. मयत विठ्ठल पाटील हे एक सर्व्हिसमॅन होते आणि त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचा मुलगा विक्की, हितेश उर्फ विक्की, जो रील स्टार म्हणून ओळखला जातो. तसेच पोलीस अधीक्षक निलेश गायकवाड यांनी रील स्टार विकी पाटील यांची हत्येमागचं कारण काय होतं, आरोपी कोण कोण, कोणाकोणाला अटक झाली, सविस्तर माहिती दिली. पहा व्हिडिओ. मृत्यूच्या तपासामध्ये एक चिठ्ठी आढळली होती. त्या चिठ्ठीमध्ये हितेशनी मौतना जिम्मेदार मी आहे, रात्री 2 वाजता त्याला मी धरणात बुजून आलोय, अशा पद्धतीचा उल्लेख केलेला होता. म्हणजे विठ्ठल यांनी दिनांक 24 तारखेला हितेशला मारलेलं आहे आणि त्याला धरणात बुजलेलं आहे, अशा पद्धतीचा उल्लेख असल्यामुळे आम्ही विकीचा सलग 2 दिवस शोध घेत होतो. एरंडोल परिसरातले सगळे धरण आम्ही परिसरात व्यवस्थित शोधले. तर भवरखेडा गावाच्या परिसरामध्ये जे एक कोरडं धरण आहे तिथं थोडं डाऊटफुली जागा दिसली आम्हाला, तर ती उकरून काढली असता त्याच्यामध्ये ते हितेशचा बॉडी मिळालेली आहे. आणि त्या हितेशला दिनांक 24 तारखेला रात्री 2 वाजेच्या दरम्यान हितेशचे वडील, हितेशचे काका आणि हितेशचे भाऊ यांनी गळफास देऊन मारलेलं आहे आणि एका JCB चालकाच्या मदतीने खड्डा खोदून तिथं त्याचा मृतदेह टाकलेला आहे. विकी उर्फ हितेश हा रील स्टार होता. त्याला दारूचं खूप व्यसन होतं आणि दारूच्या आहारी गेलेला होता. त्याला त्याच्या घरच्यांनी 1-2 वेळा शिर्डी येथे व्यसनमुक्ती केंद्रातही नेलेलं होतं, पण त्याच्यावर काही चांगला परिणाम झाला नाही. आणि त्या दारूच्या नशेमध्ये तो घरच्यांना मारहाणी करत होता. तो वडिलांना मारत होता, आईला मारत होता, तसेच पत्नीलाही मारत होता. तर त्यामुळेच वडिलांनी त्याला गळफास देऊन मारलं. काय घडलं? दिनांक 24 तारखेला दुपारी हितेशने त्याच्या पत्नीला फोन करून सांगितलं की मी घरी येतोय आणि नॉनव्हेज बनव असं. मात्र सोमवार असल्याने मी नॉनव्हेज बनवणार नाही. तर त्यावेळेस त्याने पत्नीला शिवीगाळ केली आणि मी आल्यावर तुमचा बेतच बघतो असं म्हटलेलं होतं. त्यामुळे त्याची पत्नी व मयताचे वडील म्हणजे दुसरे मयत विठ्ठल हे असे गाडीवर बसून त्यांचे जे मूळ गाव आहे भवरखेडा येथे गेले. तिथं त्यांचं घर आणि त्यांचे इतर नातेवाईक त्यांच्याकडे आश्रयाला गेले आणि त्या संध्याकाळी मग विकी हा भवरखेडा येथे त्यांच्याकडे गेला. तिथं मयत विठ्ठल आणि त्यांचे भाऊ आणि त्याचा पुतण्या म्हणजे मयत विकीचे काका आणि चुलत भाऊ यांच्यामध्ये वादावादी झाले आणि त्याच रात्री मग विकीचे काका, विकीचे वडील आणि विकीचा चुलत भाऊ या तिघांनी त्याला गळफास देऊन मारलेलं आहे. आतापर्यंत याच्यात 4 आरोपी निष्पन्न झालेले, पैकी मयत विठ्ठल आधीच मयत झालेले, पैकी उर्वरित 3 जे आहे त्यामध्ये विकीचे काका, विकीचा चुलत भाऊ आणि JCB चालक अशा 3 लोकांना अटक केली. ही भवरखेडा तालुका धरणगाव इथलं जे गोविंद बाबा. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.